तर साताऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आलेली आहे। कोरेगाव शहरामध्ये प्रथमच 3 शाखांचं एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। महेश शिंदेंचे निकटवर्ती राजाभाऊ बर्गेंच्या शहरातील संपर्क कार्यालयाचं आणि शाखांचं पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर या कार्यक्रमाला कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदेंची अनुपस्थिती होती। राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं पाठबळ असल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही पाहिलं असेल काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे। राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे। लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज शिवसेना वाढवण्याचं काम राजाभाऊ कोरेगाव मध्ये करतायत। मी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे पूर्ण ताकदीने उभा आहे। शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे। ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे। त्यामुळे याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्वाचा नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळेजणच पक्षवाढीचं काम करतोय। ओके, चलो। कोरेगाव शहरामध्ये शिवसेनेच्या 3 शाखांचा उद्घाटन जे आहे ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेले पाहायला मिळत आहेत। सध्या मी जे 3 शाखा ज्या आहेत या ठिकाणी शाखा साईनगर, शाखा श्रीनाथ नगर या 2 शाखा कार्यालयांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याबरोबरच आणखी एका शाखेचं देखील आज कोरेगाव शहरामध्ये मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेलं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे अनेक चर्चेला अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। याबरोबरच ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी कोणत्याही फलकावर महेश शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला नाही। कोरेगाव मध्ये नेमका कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नालावडे, TV9 मराठी, कोरेगाव, सातारा। तर जालना शहरातील मुकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली। महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे करत असल्याचा यावेळेला आरोप करण्यात येतोय। मुकाटांच्या बंदोबस्तासाठी सत्ताधारी नगरसेवकाला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आहेत हे या प्रकाराला जबाबदार आहेत। यांनी जर का वेळीच नव्याने जे दुकानं या ठिकाणी थाटून बसतात, उघड्यावर मांस विक्री करतात, तुम्ही यांच्यावर कारवाई का करत नाही? मोकाट कुत्र्यांना जर का यांनी लवकर बंदिस्त करून यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे केली नाही, उघड्यावर मांस विक्री बंद करायला पाहिजे। या गोष्टीवर जर का वेळीच यांनी पायबंद केला नाही, यानंतर मी आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार।